सासऱ्याचे सुनेसोबत तसले संबंध, सासूला रोज गोळ्या देऊन रात्री करायचे तसले कांड, मग नंतर झालं काय? नक्की मित्रांनो, काय आहे प्रकरण समजून घेऊया. अनेकदा लोक नात्याचंही भान ठेवत नाही आणि मग काहीतरी असं करून जातात की ते सगळ्यांनाच हादरवून सोडतं. क्राईम सिरीज रेकॉर्ड अंतर्गत आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगत आहोत, ज्याची चर्चा वर्षात खूप वेळा झाली आणि ज्यानं नातेसंबंधही कलंकित केले. झाशीच्या टोडी फतेहपूर पोलीस स्टेशन परिसरात नात्याच्या मर्यादा ओलांडल्याची अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या सासऱ्याचे सावत्र सुनेशी संबंध होते. काही दिवसांपूर्वी सासूनं दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं. ही बाब उघडकीस येताच कुटुंबात वाद सुरू झाला. या वादाला कंटाळून सासऱ्यानं शेवटी विषप्राशन केलं. त्यांची प्रकृती बिघडल्यानं कुटुंबीय त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन गेले, मात्र त्यांचं निधन झालं. टोडी फतेहपूर पोलीस ठाण्यात या हद्दीत राहणाऱ्या गावकऱ्याच्या पत्नीचा 20 वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. गावातील एका विधवा महिलेशी त्याने दुसरं लग्न केलं. महिलेला 5 वर्षांचा मुलगा होता. मुलगा मोठा झाल्यावर त्याचं लग्न झालं. कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की लग्नानंतरच मुलगा दिल्लीला पैसे कमवायला गेला. गेल्या 3 वर्षांपासून सून या घरात सासऱ्यांच्या मंडळींसोबत राहत होती. या काळात सासरे आणि सून यांच्यात संबंध निर्माण झाले. शेजाऱ्यांनी या दोघांच्या नात्याची माहिती सासूला दिली. यानंतर सासूनं दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पकडलंय.